नमस्कार. तुम्हाला सर्वांना शुभ सोमवार आणि आज नवीन वर्षाच्या सर्व मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जावो, आनंदाचं जावो, सुखाचं जावो, समाधानाचं जावो आणि खूप सारे ब्लाऊज शिवत खूप छान जे आहे ना नवीन सुरुवात करा आजपासनं, की होत आहे आम्ही जे काही ब्लाऊजचे तुम्ही व्हिडिओ टाकणार आहात किंवा जे काही शिवण क्लासचे व्हिडिओ आहेत ते आम्ही डेली बघू, डेली बघून आम्ही शिवू. जे काय असेल महिना लागो 2 महिने लागो तेवढं तुम्ही कोर्स जर केला तर तुम्ही सुद्धा स्वतःचे ब्लाऊज दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवू शकता. अगदी परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने जे आहे आपली मराठी भाषा आहे त्याच्यामध्ये अवघडल्यावानी काहीच नाहीये. जसं सांगितलं तसं तुम्ही करून शिवू शकता. बऱ्याच मैत्रिणींनी ब्लाऊज सुद्धा शिवलेले आहेत. आता काल कोणी कोणी ब्लाऊज शिवले कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही प्रयत्नच केला नाही तर मग कसं काय जे आहे आपल्याला जमणार आहे. तर जे आहे आजचा व्हिडिओ म्हणजे आपण पायपिंग बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आणि एकाच व्हिडिओमध्ये सगळं जर सांगितलं तर तुम्हाला काहीच समजणार नाही. त्याच्यामुळं मी ना असं वेगळं वेगळं थोडंसं म्हणजे आज आहे ना पायपिंग दाखवणार आहे. तर पायपिंग सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण पायपिंग कशी करायची ते पाहू. तर बघा आपण हा बॅक साईड पार्ट काढून घेतलेला आहे. आता तुम्ही इथं तुम्हाला पण असा जो आहे गळ्यावरती आपल्याला गळा काढून घ्यायचा आहे आणि आता तुम्हाला पायपिंग व्यवस्थित जमावा त्यासाठीच इथं मी जो आहे हा भाग काढून घेतलेला आहे. याच्यावरती मी सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला पायपिंग करायची आहे. बघा बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आल्या कालच्या व्हिडिओत, ताई आम्हाला पायपिंग जमत नाही. बघा पायपिंग ही उलटती. आता इथं काय करायचंय, तुमची पायपिंग उलटती ना तर त्याच्यासाठी तुम्हाला तिरक्या पट्ट्या काढायच्या आहेत. अशा सरळ नाही काढायच्या, अशा तुम्हाला अशा तिरक्या काढायच्या आहेत. बघा इथं तर इथं आपण हे काय करणार आहोत, याला थोडंसं तिरकं कट करायचंय. बघा या पद्धतीने जवळजवळ आपलं 1 इंचाचा कपडा 1.25 इंचाचा तरी पाहिजे आपल्याला. असं तिरक्या पट्ट्या काढण्यासाठी आपण इथं ही पट्टी काढून घेऊ. खूप सोपी पद्धत आहे आणि याने तुमची पायपिंग अजिबात उलटणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा. हे बघा आता आपण ही काय केली, तिरकी पट्टी काढली. ही आपण सरळने काढली. तिरकी पट्टी जी आहे अशी खेचल्या जाती. बघा अशी स्ट्रेचेबल असती अशी, बरोबर. आणि इथं आपल्याला काय करायचंय, आपला बॅक साईड पार्ट घ्यायचा. त्याच्यानंतर ही पट्टी आपल्याला याच्यापासून 1.25 इंचापासून व्यवस्थित अशी जोडून घ्यायची. बघा 1.25 इंचापासून 2 रेषा इतकं आपल्याला ही पट्टी जोडायची आहे. तर ही पट्टी जोडताना काय करायची, थोडीशी हलक्या हाताने खेचायची आहे. तुम्हाला थोडीशी ओढायची. खालच्या पार्टला काहीच नाही करायचं, तो फक्त हलक्या हाताने धरायचा आहे आपल्याला. बघा ही पट्टी मी फक्त हलक्या हाताने जी आहे ना जोडून घेतली, तर ही पट्टी आपोआप अशी आतमध्ये फोल्ड झाली आपली, बरोबर. बघा या पद्धतीने, बरोबर. हिला थोडंसं आपण वाटलं तर आणखीन थोडं नाकाने छान असं प्रेस करून घेऊ. बघा या पद्धतीने पूर्ण अशी फोल्ड झाली, बरोबर. आता हिला काय करायचंय, आपण हिला असं पलटी मारून घेऊ उलट्या साईडला. आता हा जो आपला भाग आहे, हा जो आपला आपण 1.25 इंचानी टीप मारली, तो आपला ह्या पट्टीकडे असा फोल्ड करायचा. जी आपली पट्टी आहे हिच्यावरती फोल्ड करायचा आणि ही पट्टी त्याच्या कडेने अशी व्यवस्थित याच्यावरती फोल्ड करायची. आणि बरोबर आपल्या आपला हा जो भाग आहे याच्यावरती आपली टीप आली पाहिजे. बघा ज्यावेळेस आपण हे असं फोल्ड करतो तर इथं आपली टीप आली पाहिजे व्यवस्थित एकदम कडेने. तर आपण इथे एक टीप मारून घेऊ कडाकडाने संपूर्ण गोल राऊंडला.
बघा अशा पद्धतीने आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून घेतली. पण इथं बघा हा जो आता आपला उरलेला ब्लाऊज म्हणजे पट्टीचा कपडा आहे तो आपल्याला इथं काय करायचा आहे, कडेकडेने थोडासा कट करून टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या पायपिंगला सुद्धा फिनिशिंग येईल आणि आतमधून जास्त असे काही ज्या पट्टी आहे ती बाहेरची निघलेली ती दिसणार नाही आणि पायपिंगला सुद्धा फिनिशिंग येईल. तर आपण हे काय करू, ह्याला कट करून घेऊ कडेकडेचं. बघा अशा पद्धतीने आपण काय केलं, करून घेतलं. आता म्हणजे आपण जे आहे आतमधून हे कट करून घेतलं. आता आपण येऊ आपल्या सरळ भागावरती. आता इथं पाहू शकता तुम्ही, जेवढा तुम्हाला पाहिजे पायपिंग बारीक जाड तर तेवढं तुम्हाला फोल्ड करायचं इथं ह्या पट्टीला. बघा जी जोडलेली पट्टी आहे तिला, तर छान अशी आपला पायपिंग इथं दिसतीये. आता आपण याच्या जो खाचा आहे आपला, बघा हा जो पायपिंगचा खाचा आहे याच्यामध्ये आपल्याला टीप मारायची आहे. तर तुम्ही पहा आपली पायपिंग किती छान तयार झालेली आहे. अजिबात ही पायपिंग उलटत नाही, काय नाही आणि छान असं पायपिंगचं जे आहे इथं लुक पाहू शकता तुम्ही. सुंदर अशी पायपिंग झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा पायपिंग करू शकता. थोडा वेळ लागेल, जर तुम्ही नवीन ब्लाऊज शिकताय तर थोडंफार चुकू शकतं तुम्हाला. सारखं जे आहे ना प्रॅक्टिस करायची आहे पायपिंगची. तर अशा पद्धतीने आपली पायपिंग जोडून झालेली आहे आणि आतमधून पण तुम्ही पाहू शकता कुठंच असं धागे दोरे दिसत नाही, एकदम त्याला अशी फिनिशिंग येते. बघा छान अशी फिनिशिंग सुद्धा आलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, पायपिंग जोडायची आहे. तर या पद्धतीने याच्यावरती तुम्ही इस्त्रीने प्रेस करून घेऊ शकता, जेणेकरून ती आणखीनच छान अशी तयार होऊन जाईल मस्त. तर कुणाकुणाला पायपिंगचा अजूनही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून पण पद्धत आहे पायपिंगची, मी ती पण तुमच्याबरोबर शेअर करीन. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील ज्यांना ब्लाऊजचे व्हिडिओ बघायचे आहेत अजून याच्या पुढचे, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर जे व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि ऑल घंटीवर नक्की क्लिक करा, मग तुमच्यापर्यंत अर्धवटच सूचना पोहोचल्या जात्या. तुम्ही जर ऑल घंटीवर क्लिक केलं तर तुमच्यावर व्हिडिओ टाकला की तो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतो. तर मग चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.